अंगप्रत्यंग. काय झालं? इतका शांत का झाला आहेस? अरे काही नाही. ते शास्त्रीय संगीत ऐकून अंगावर असा काटा आला की माझं अंगप्रत्यंग शहारून गेलं. अंगप्रत्यंग हा शब्द ऐकायला खूप लयबद्ध वाटतो, पण याचा नेमका अर्थ काय? सांगतो. अंगप्रत्यंग हा शब्द 2 शब्दांनी मिळून बनला आहे. अंग म्हणजे शरीर आणि प्रत्यंग म्हणजे शरीराचा प्रत्येक लहानात लहान भाग, म्हणजेच डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराचा कणाकण. बरं, म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागासाठी आपण हा शब्द वापरू शकतो. हो, हा त्याचा भौतिक अर्थ झाला. जसं की दिवसभराच्या अतोनात कष्टांनंतर त्याचे अंगप्रत्यंग ठणकत होते. पण याचा एक मानसिक अर्थही होतो. जेव्हा एखादी भावना किंवा आनंद केवळ डोक्यात राहत नाही, तर तो आपल्या संपूर्ण अस्तित्वात आणि रक्ताच्या कणाकणात भिनतो, तेव्हाही आपण म्हणतो अंगप्रत्यंग आनंदित झाले. जसं काव्याच्या भाषेत पावसाच्या पहिल्या सरीने धरणीचे अंगप्रत्यंग तृप्त झाले, किंवा मुलाचे यश पाहून आईचे अंगप्रत्यंग हरकून गेले. थोडक्यात काय, तर कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकते, तिथे अंगप्रत्यंग हा शब्द चपखल बसतो. पुढच्या वेळी जेव्हा एखादा आनंद, एखादी भावना संपूर्ण मनाला व्यापून टाकेल, तेव्हा अंगप्रत्यंग हा शब्द नक्की वापरा. तुम्ही असा अनुभव कधी घेतला आहे का, जेव्हा एखादी सुरावली ऐकून तुमचं अंगप्रत्यंग शहारून गेलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भाषेतील अशाच वैभवशाली शब्दांचा साठा तुमच्या शब्दसंग्रहात जोडण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.